राम कृष्ण आगर
कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम भक्ताई से जाना जे देही उदास ऐसे जाना जे देही उदास भक्ताई से जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारो गेले आशा पाश निवारो गेले आशा पाश निवारो भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारोने गेले आशा पास निवारोने विषय तो त्यांचा झाला नारायण 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 नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे साखडे पडून काहीच साखडे पडून दे काहीच साखडे पडून दे विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण धन माता पिता नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता म्हणे सत्य कर्मा भावे साह्य 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 भय नरका जाणे भय नरका जाणे भय नरका जाणे तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य 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 भय नरका जाणे भय नरका जाणे भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो झाला नारायण विषय तो त्यांचा झाला
जाना जे देई उदार भक्त ऐसे जाना जाना भक्त ऐसे जाना 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 भक्त ऐसे जाना जाना जे देही उदास 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 भक्त भक्त ऐसे जाना जाना भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना शाबास निवारणी गेले शाबास निवारण गेले शाबास निवारण विषय तू त्याचा विषय तू त्याचा झाला नारायण विषय झाला विषय तो झाला नारायण
जगधर माता पिता भक्त ऐसे जाणा जे देही उदास
गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडोने दी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. विठ्ठल नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदम्, ईशमानन्दी वल्लभम्. यदक्षरम् अनाख्येयम् आनन्दम् अजकेवलम्, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ, जन्मजरा जलद जाळ प्रभंजन. जय जय देव विशुद्ध विदुदयोद्यान द्विरद, शमदम मदन मद भेद दयार्णव. जय जय देवैक रूप अतिकृत कंदर्प सर्प दर्प, भक्तभाव भवन दीप तापापह. जय जय देव श्री गुरो अकल्पनाख्य कल्पतरो, स्वसंविद द्रुम बीज प्ररोहणावनी. ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशापाश निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. आनंदकंद परमात्मा श्रीहरींची आपणा सर्वांवर असलेली जी अतीव दिव्य कृपा, या कृपेच्या प्रभावानं प्राप्त झालेल्या मानव देहाचं सार्थक व्हावं, या दृष्टीनं सर्व संत सज्जनांनी एकत्रितपणे विचार करून सामान्याति सामान्य मनुष्यापर्यंत जी साधना पोचू शकेल आणि सामान्याति सामान्य मनुष्य ज्या साधनेनं भगवंतापर्यंत पोचू शकेल, अशा प्रकारची साधना म्हणजे कीर्तन साधना आपल्यावर अत्यंत कृपावंत होऊन दिलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. गंमत अशी आहे, आज या गणेश गावामध्ये सेवेला येत असताना पहिली गोष्ट, सेवेला प्रारंभ करीत असताना काही परिहार देणं आवश्यक आहे. कारण आजची जी सेवा आहे
ही सेवा एका थोर विभूतींची सेवा आहे. सद्गुरू पूज्य मुकुंद काकाजी यांच्या या सेवेकरता आपण सगळेजण एकत्रित झालेले आहात. आपली कीर्तन सेवा असली की निश्चिंतपणे करता येते, पण मोठ्यांची सेवा असली की खूप जपून करावी लागते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, साधारण जवळजवळ 7-8 महिन्यापूर्वी दत्तधामला जेव्हा पूज्य काकाजी होते त्यावेळी आपल्यापैकी अनेक लोक त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी पूज्य काकाजींची सेवा घेतली गेली होती. परंतु मधल्या काही काळात वारीनंतर त्यांची तब्येत थोडी ढासळली, थोडी बिघडली. 7-8 दिवसापूर्वी 1-2 कीर्तनं त्यांनी केलीही, पण त्यानंतर थोडा अशक्तपणा आला आणि डॉक्टरांनी सांगितलं काही दिवस अजून तुम्ही विश्रांती करा. त्यामुळे जेव्हा संयोजकांचा फोन आला त्यावेळी काकाजींनी त्यांना हे सांगितलं की माझा नाईलाज आहे, कारण शरीरानं तिथं येणंही शक्य नाही प्रवास करून आणि कीर्तनात बोलणंही शक्य नाही. आणि त्यावेळी संयोजकांचं, गावकऱ्यांचं आणि काकाजींचं जे बोलणं झालं त्यांच्या दोघांच्या समन्वयानं हा दास आपल्या पुढे कीर्तनाकरता उभा आहे. विठ्ठल विठ्ठल. वस्तुतः बदलून कीर्तनाला यायचं म्हणजे कीर्तनकारापुढे खूप मोठं आव्हान असतं. याचं कारण आहे की सगळ्या नजरा कीर्तनकाराच्या समोर असतात आणि एखादी मोठी लाभाची गोष्ट आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि ती झाली नाही. लॉटरीचं तिकीट काढलं आणि तिकीट काढल्यानंतर लॉटरी लागली कळली आणि तिथं गेल्यावर सांगितलं नाही राव 1 नंबर बाजूला गेला. त्याची जशी परिस्थिती व्हावी तशी सगळ्या समाजाची परिस्थिती होत असते. ज्यांनी गेल्या 60 वर्षापासून संपूर्ण उभ्या महाराष्ट्राची सेवा निरंतरपणे केलेली आहे या कीर्तनाच्या रूपानं, त्यांच्या कीर्तनाची अपेक्षा समाजाला असणं स्वाभाविक आहे. परंतु ज्या ज्यावेळी अशी अनपेक्षित स्थिती येते त्यावेळी मनुष्यानं आपल्या जीवनात समाधान मानायला शिकलं पाहिजे. कदाचित याकरताच अशा गोष्टी आपल्या समोर येत असतील. विठ्ठल आणि लक्षात ठेवा, प्रपंचातही कधी कधी समाधान मानावंच लागतं. सततच आपल्या मतासारखं होत नाही, समाधान मानावं लागतं. सगळ्या गोष्टी आपल्या मतासारख्या ज्याच्या झाल्यात हातवर करून सांगा बरं, संसारातल्या झाल्या नाही होत. पण त्या न झाल्यामुळे मनुष्य कुसमुस करीत राहतो, नाही झालं नाही झालं नाही झालं. पण परमार्थातली एक मर्माची गोष्ट सांगून जाईन जाता जाता, ज्यावेळी आपल्या मनासारखं होत नाही त्यावेळी जर मनुष्य समाधानात राहिला तर परमात्मा त्याच्यावर प्रसन्न होतो आणि जे मनासारखं होणार होतं त्याच्यापेक्षा पलीकडचं दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल हो, म्हणून सर्व श्रोत्यांना, मायबाप श्रोत्यांना एक प्रार्थना आहे. पूज्य काकाजींच्या शारीरिक अक्षमतेमुळे त्यांना येता आलं नसेल तरी सुद्धा त्यांनी जर या जीवाला पाठवलेला आहे तर आपण त्याच भूमिकेतून ऐका. आपल्याला मी तर त्याच भूमिकेतून सेवा करणार आहे, कारण शरीर जरी वेगळं असलं तरी सुद्धा त्यांनी कृपा करून जर पाठवलंय तर माझ्या बुद्धीचं मी काही बोलणार नाही. आपणही त्या भूमिकेतून ऐका. आपल्याला नक्कीच त्याचं समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची ग्वाही देऊन माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. हो, हा जो कार्यक्रम आहे त्रितपपूर्ती सोहळा आहे आणि वैकुंठवासी हरिभक्तीपरायण
गोविंदानंद महाराज ब्रह्मचारी आणि वैकुंठवासी हरिभक्तपरायण मुरलीधर बाबा सोनार यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं गावकऱ्यांनी हा अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेला सप्ताह वैराग्यमूर्ती हरिभक्तपरायण पूज्य गुरुवर्य माधव बाबा घुले जे या संपूर्ण महाराष्ट्राचं वैभव आहे, असे महात्मे खरंच वैभव आहेत बरं. आपल्या सगळ्यांना आधारस्तंभ असलेले, आपल्या सगळ्यांना आदर्श स्थान असलेले अशा प्रकारचे महात्मे, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण निष्काम कर्मयोगी शिवराय बाबा यांच्या आशीर्वादानं आणि त्याचबरोबर हरिभक्तपरायण कारभारी भाऊ चिगडगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अशा प्रकारचा हा कार्यक्रम सुरू आहे. आदरणीय हरिभक्तपरायण छोटे कदम माऊली यांच्या मार्गदर्शनात असलेला हा जो सप्ताह आहे, भव्य दिव्य असलेला सप्ताह आणि त्याचबरोबर सगळ्या गावकऱ्यांनी मिळून अत्यंत उत्साहानं साजरा केला जाणारा अशा प्रकारचा हा सप्ताह आहे. सप्ताहाचं वैभव काय असतं? सप्ताहाचं वैभव माईक सिस्टीम चांगली आहे म्हणजे सप्ताह चांगला, प्रकाश योजना चांगली आहे म्हणजे हे चांगला सप्ताह चांगला नाही. जेवण चांगलं आहे म्हणजे सप्ताह चांगला, ते असेलच असेल, पण ज्या सप्ताहात निष्ठेचे वारकरी असतात तो सप्ताह चांगला असतो. ज्यांनी आपलं जीवन वारी करताच घातलेलं आहे, काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, पाप रखुमा देवीवर विठ्ठलाचा वारी कर. परमात्म्याला कोण आवडतं? गृहस्थाश्रमात राहून भक्ती करणारा, कर्म करणारा ठीकच आहे, पण ज्यानं आपलं जीवन केवळ केवळ आणि केवळ परमात्म्यालाच दिलं, आळंदी, पंढरी, त्र्यंबकेश्वर, देहू या वाऱ्या कधीच न चुकणारे वारकरी या ठिकाणी भरपूर प्रमाणात आहेत. हे या सप्ताहाचं खरं वैभव आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून अशा या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या निमित्तानं सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाच्या उत्सवालाही या वर्षी 450 वर्ष पूर्ण होत आहेत. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव या वर्षी साजरा केला जातोय. सगळीकडे भव्य प्रमाणात साजरा केला जातोय. एकूण ज्यांना आपण कधीच पाहिलं नाही त्यांचा पुण्यतिथी उत्सव आपण साजरा करतो आहोत. ज्यांचे असतील जे पुण्यतिथी उत्सव आहेत, प्रायः पुढच्या पिढीनं मागच्या पिढीतल्या संतांना पाहिलेलं असतं का? नसतं पाहिलेलं. आपल्या आपल्या गावातले असतील, आपण पाहतो, नाही असं नाही, पण जशी जशी पिढी पुढे जाते तेव्हा मागचे महात्मे आपल्याला आठवतही नाहीत. पण ते आठवत नसले तरी सुद्धा वर्षात आपण त्यांना विसरत नाहीत. आपण त्यांची पुण्यतिथी साजरी केल्याशिवाय राहत नाहीत. वडील असतील, आजोबा असतील, पणजोबा असतील, इथपर्यंत जास्तीत जास्त आपल्याला माहित असतं. मला सांगा, खापर पणजोबाच्या वडिलांचं नाव कोणाकोणाला माहिती आहे? माहिती आहे? नाही. 5 पिढ्या माग माहिती असते? नाही माहित. का माहित नाही? त्यांनी जे कमावून ठेवलं पिढ्या परंपरेनं आपल्यापर्यंत ते आलं. त्यांनी जमीन कमावून ठेवली असेल, त्यांनी घर कमावून ठेवलं असेल, त्यांनी पैसा बँक बॅलन्स कमावून ठेवला असेल, त्यांनी पद कमावून ठेवली असेल, त्यांनी सन्मान कमावून ठेवला असेल. हे सगळं कमावून ठेवलेले आपल्याच परंपरेतल्या 5व्या पिढीतली व्यक्ती आपल्या लक्षात राहत नाही. मग संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज असतील, माऊली असतील, किती किती वर्ष होऊन गेले हो, आपण त्यांना विसरतो का? का विसरत नाहीत? ज्ञानेश्वर महाराजांनी कुणाकुणाला जमीन दिली आहे सांगा? ज्ञानेश्वर महाराजांनी कुणाकुणाच्या बँकेच्या खात्यात पैसा टाकलाय सांगा? हे काही केलेलं नसताना आपल्याला मात्र ते संत आठवतात.
आणि आपल्या करता व्यावहारिक सगळं केलेलं असताना सुद्धा आपल्याला आपल्या घरचे पूर्वज आठवत नाहीत. याचं कारण काय असेल? विठ्ठल विठ्ठल हो, याचं सगळ्यात महत्वाचं एक कारण आहे, आपल्याला आपल्या पूर्वजांनी जे दिलं आहे ते फक्त व्यावहारिक आहे. ते फक्त आपण जोपर्यंत आहेत तोपर्यंतच पुरणार आहे. पुरलं तर ते पण आपल्या प्रारब्धात असलं तर. पण संत जे देतात ते मात्र आपल्याला केवळ या जन्मापुरतं पुरत नाही, तर आपल्या मृत्यूपर्यंत नाही, मृत्यूच्या पलीकडेही तिथपर्यंतही नाही. जोपर्यंत आपण परमात्मा प्राप्तीपर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत पोहोचणार, प्राप्त होणार, टिकणार अशा प्रकारचं संत देतात. कृपादान केले संते कल्पाती सरेना कल्पाती सरेना कल्पाती सरेना केले संती कल्पांती ही सरेना, किंवा या संतांचे हे देणे कल्पतरुहुनी दुणे, परिसा परिस अगाध देणे चिंतामणी ठेंगणा. माऊलींचं प्रमाण बघा, तुकाराम महाराजांचं प्रमाण बघा. दोन्ही संत आपल्याला हेच सांगतात की संत जे देतात ते देणं अपुरं देणं नसतं. ते देणं आपण ज्या गोष्टीची कल्पनाही करू शकत नाहीत ते आपल्याला देतात. आपली कल्पना कुठपर्यंत असते? आपली कल्पना शरीराच्या सुखापर्यंतच असते. त्याच्या पलीकडे माणूस नाही जाऊ शकत. त्यानं कितीही प्रयत्न करा, पण शरीराच्या सुखाच्या पलीकडे माणसाला जाता येत नाही. ध्रुव होता ध्रुव. ध्रुवानं तपश्चर्या केली. तपश्चर्या करीत असताना त्याच्या तपश्चर्येचं वर्णन श्रीमद भागवतकारांनी इतकं भयानक केलं की सामान्य मनुष्य त्याची कल्पनाही करू शकत नाही. वनात आला. पहिल्या महिन्यामध्ये त्याच्या तपश्चर्येचं स्वरूप असं होतं, 3-3 दिवसांनी एकदा फळं खायची. 3-3 दिवस. कपित्थ बदराशनः, कौठ बोर इत्यादी फळं दिवसातून 3दा नाही, 3 दिवसातून एकदा खायची. 1 महिनाभर अशी तपश्चर्या केली, देव मिळाला नाही. आपण काय विचार केला असता? जाऊ द्या, देवापर्यंत पोहोचलंच नसेल, त्याच्यापेक्षा आपला आपला संसार चालू द्या. पण नाही केलं. एवढ्यानं देव मिळत नाही ना, ठीक आहे. द्वितीयेच तथा मासी षष्ठे षष्ठेर भको दिने. दुसऱ्या महिन्यात जी तपश्चर्या सुरू केली ती 6-6 दिवसांनी एकदा पण वाळलेली पानं खायची झाडाची. पहिल्या महिन्यात 3 दिवसातून एकदा फळं खायची. दुसऱ्या महिन्यात 6 दिवसातून एकदा वाळलेली पानं खायची. एवढ्यावरही देव मिळाला नाही. त्यानंतर 3ऱ्या महिन्यात साधना अधिक खडतर केली. ही साधना करीत असताना तृतीयेच तथा मासी नवमे नवमे हनी, 9 दिवसांनी फक्त एकदा पाणी प्यायचं, अशी साधना केली. एवढ्या खडतर साधनेनंही परमात्मा जेव्हा प्राप्त होत नाही त्यावेळी 4थ्या महिन्याची साधना यापेक्षा कठीण होती. आणि त्या कठीण साधनेत
द्वादशे हनी 12 दिवसांनी एकदा श्वास घ्यायचा. किती अवघड आहे ना. आता आपल्याला शक्य नाही, करून बघू पण नका. कारण आता जर करायला लागलात तर माझ्यावर वेगळी आफत येईल. ते काही करू नका. आपल्याला कलियुगात हे शक्य नाही, कृतयुगात ते शक्य होतं. म्हणून 12 दिवसांनी एकदा श्वास घेत त्यानं, म्हणजे महिन्यात किती श्वास झाले हो? 12 दिवसाला एकदा श्वास घ्यायचा म्हणजे महिन्यात किती श्वास घेतले? फक्त 2च. 12 दिवस झालेच नाही ना तिसरे. फक्त 12व्या दिवशी एकदा आणि 24व्या दिवशी एकदा, हे 2च श्वास घेतले त्यानं. पंचमे मास्यनुप्राप्ते जितश्वासो नृपात्मजः. 5वा महिना जेव्हा साधनेला सुरू झाला त्यावेळी मात्र आता श्वासही घ्यायचा नाही जोपर्यंत देव येत नाही. आणि परिणाम काय मिळाला? परिणाम असा झाला की त्याचा श्वास रोखला गेला की संपूर्ण त्रैलोक्याचा श्वास रोखला गेला. ही त्याच्या साधनेची विश्वात्मकता झाली. संपूर्ण विश्वाचा श्वास जेव्हा रोखला गेला त्यावेळी सगळ्या देवांनी भगवंताला शरण जाऊन विनंती केली की देवा कृपा करा, आमचा श्वास मोकळा करा. भगवंतानं एकच सांगितलं, माझा 5 वर्षाचा भक्त ज्यावेळी साधना करतो त्यावेळी त्याची क्षमता काय असते, त्याची ताकद काय असते हे मी दाखवलं. आता मी चाललो. आणि प्रभू मधोरवनम भृत्य दिदृक्षया गतः. श्रीमद भागवतकारांनी वर्णन केलं 4थ्या स्कंदाच्या 8व्या अध्यायामध्ये की आज परमात्मा ध्रुवाला दर्शन द्यायला नाही गेले, ध्रुवाचं दर्शन घ्यायला गेले. ध्रुवाची इतकी योग्यता झाली. मला आपल्याला पुढे बोलायचं आहे. इतकी योग्यता जरी प्राप्त झाली तरी सुद्धा ध्रुवानं भगवंताला मागताना काय मागितलं याचा जर विचार केला तर ध्रुव परमात्म्याला हे मागतो, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. हे देवा, हे प्रभो, माझ्या शरीराला त्यात प्रवेश करून संपूर्ण संजीवन देण्याचं काम तुम्ही करीत आहात. मला एकच द्या की सगळे संत ज्या भक्तिरसाचा वर्षाव करतात त्या भक्तिरसाच्या वर्षावात मला सतत न्हावून निघता यावं एवढंच द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, भगवंतानं त्याला देताना तेवढंच दिलं नाही. बरं, मला संतांचं देणं आणि देवाचं देणं याच्यातला फरक सांगायचा आहे. देव म्हणले ध्रुवा काही माग, काही माग, काही माग. त्यानं म्हटलं देवा माझ्या आईला विचारून येतो. आईला विचारून. ते म्हणले अरे आईला काय विचारायचं असतंय, साधना तू केली, आईचा काय रोल आहे याच्यात, आईला विचारायचं काय कारण आहे. ध्रुव बालभावानं म्हटलं देवा आईचा काय रोल आहे हे तुम्ही मला विचारता. ज्या अर्थी तुम्हाला आईचं महत्व नाही त्या अर्थी तुम्ही तुमच्या जीवनात आईचा अनुभवच घेतला नाही. तुम्हाला आई नाही का हो देवा? तुम्हाला जर आई असती तर तुम्ही असं केलं नसतं. आणि त्यानंतर जेव्हा भगवंतानं म्हटलं तू मला काय मागितलंय त्यापेक्षा तुझ्या मनात काय आहे हे मला माहिती आहे. वेदाहंते व्यवसितम हृदि राजन्य बालक. तुझ्या अंतःकरणामध्ये जे मागण्याची इच्छा आहे ती मला माहिती आहे. तुला त्रिभुवनोत्कृष्ट पद पाहिजे, त्रिभुवनातलं सर्वात खास पद पाहिजे ना, आणि ते ध्रुवपद मी तुला देणार आहे. 36,000 वर्षाचं राज्य देणार आहे. आणि त्यानंतर तू साधना करीत करीत त्या ध्रुवपदापर्यंत पोहोचशील. हे दिलं. ध्रुवाला शब्दानं काय मागावं हे कळत होतं, पण मनातून काय काढून टाकावं काय मागावं हे कळत नव्हतं. पण देवानं देताना मात्र मनातलं दिलं, शब्दाला अनुसरून नाही दिलं. माझ्या बोलण्याचा इत्यर्थ कृपा करून ऐकून घ्या, लक्ष देऊन ऐका. वरून ध्रुव म्हणतोय मला संतांची संगती दे, आणि आतून इच्छा आहे सर्वोत्कृष्ट पद पाहिजे. देव म्हणतात तुझ्या शब्दात संतांची संगती आहे, पण तुझ्या आत मात्र इच्छा उत्कृष्ट पदाची आहे. त्याच्यामुळे मी तुला आत्ताच संतांची संगती देणार नाही. हेच जर संत असते तर काय केलं असतं? संतांनी कदाचित हे बाहेरचं दिलं असतं, पण त्याच्यावरची इच्छा काढून घेण्याची किमया केली असती. किमया केली. संत काय करतात आपण बघा. 18व्या अध्यायाच्या
10व्या ओवीमध्ये सद्गुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथांचं वर्णन करीत असताना ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगितलं, जय जय देव श्री गुरो अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद्रुम बीज प्ररोहणावनी. माऊली बोलते, हे श्री गुरु निवृत्तीनाथा तुम्ही कसे आहात? अकल्पनाख्य कल्पतरो, तुम्ही कल्पतरू आहात. कल्पतरू काय करतो? कल्पतरू आपली जी इच्छा असेल ती पूर्ण करतो. पण माझे श्री गुरुनाथ हे नुसते कल्पतरू नाहीत, तर अकल्पनाख्य कल्पतरू आहेत. मला सांगा, एखादी आपली इच्छा पूर्ण झाली की आपल्याला जगात नंतर परत कोणतीच इच्छा होत नाही असं आपलं मन आहे का? माझा प्रश्न लक्षात आला का? समजा आपल्याला जेवणात गुलाबजामू मिळावेत अशी इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण झाली, त्यानंतर पुन्हा कधीच काहीच खायची इच्छा होत नाही का? बोला ना कोणीतरी. होती की नाही? होते. म्हणजे एक इच्छा पूर्ण झाली की त्याच्या पुढचं असावं अशी सामान्यतः मनाची स्थिती आहे. प्रत्येकाच्या मनाची अवस्था हीच आहे की एक मिळालं की त्याच्या पुढचं मिळावं. असं कधी होतं का हो? आता मला या जगात काही नको असं नाही होत, होत नाही. पण संतांच्या संगतीत गेल्यानंतर, संतांच्या सान्निध्यात गेल्यानंतर, संतांच्या सेवेत गेल्यानंतर आणि संतांची कृपा प्राप्त झाल्यानंतर आपल्या मनाच्या वर अशी किमया ते करतात की आता आपल्याला इच्छाच निर्माण होणार नाही. संतांचे वचन वारी जन्म दुःख, संतांच्या वचने वारे जन्म, संतांच्या वचने वारे जन्म दुःख, संतांच्या वचने वारी जन्म दुःख, मिष्टान्न हे भूक निवारण, मिष्टान्नाचे भूक निवारणी, संतांच्या वचने वारे जन्म दुःख, संतांच्या वचने वारी जन्म दुःख, वचने वारे जन्म दुःख, संतांच्या वचने वारी जन्म दुःख, मिष्टान्न ते भूक निवारण, मिष्टान्न ते भूक निवारणी. इच्छा पुढच्या जन्माला निर्माण करते आणि संतांचं वचन अंतःकरणातली इच्छा पूर्ण नष्ट करतं आणि जन्माचं दुःख नष्ट करतं. म्हणून संतांची कृपा ही अत्यंत महत्वाची आहे. हो, जनी कृपया केली माझी अलंकारिणी वाणी, माझी अलंकारिणी वाणी, तुका चरणी लोळतसे, तुका चरणी लोळतसे. कृपया केली संतजनी, माझी अलंकारिली वाणी, प्रीत हे लाविली कीर्तनी, तुका चरणी लोळतसे. संतांची कृपा या प्रकारची आहे. क्षमा करा, फक्त वेळेच्या मर्यादेमुळे थोडक्यात येईल. तर संतांची कृपा काय करते? आपल्या मनातली इच्छा नष्ट करते. तर त्याच्या मधला हा दुआ आहे. काय दुआ आहे? की संत आपल्याला त्यांच्या जवळ गेल्यानंतर कीर्तनाची प्रीती लावतात आणि आपल्या वाणीला अलंकृत करतात, वाणीला शोभवितात, वाणीला मोठं बनवतात, वाणीला मौल्यवान बनवितात. संत व्यवहारात आपण असताना आपली वाणी सततच पवित्र गाते का हो? पवित्र बोलते का? आपल्याला विचारा, सांगू नका कुणाला. पण जर एखाद्यानं आपल्यावर क्रोध केला, आपल्यावर माणूस एखादा रागावला, आपण काय करतो? काही नाही हो, नका नका नका, असं करू नका, असं म्हणतो का? तो जितका रागावलाय त्याच्याच दुपटीने आपण त्याच्यावर रागावतो. विचार करा बर. रागावल्यानंतर आपल्या वाणीतून काय काय निघेल हे आपल्याला तरी सांगता येतं का? ही वाणी काय? ही वाणी अपवित्र होणारी वाणी आहे. ही वाणी नुसती अपवित्र होत नाही, तर स्वतःला खाली आणणारी वाणी आहे. म्हणून आपल्या वाणीला पवित्र करण्याचं काम कोण करतं? आपल्या वाणीला मौल्यवान बनवण्याचं काम कोण करतं? तर संत करतात. पहिली गोष्ट, संत आपल्याला प्रपंचाचं मौन देतात. प्रपंचाबद्दल बोलू नका, नामपाठ मौन प्रपंचाचे, प्रपंचाचं मौन देतात. आणि परमार्थाच्या बद्दल बोलायचं असेल
तर नामस्मरणाच्या दृष्टीनं बोला, हे संत सांगतात. मला सांगा, याच्यापेक्षा वाणीला मौल्यवान बनविण्याची किमया या जगात दुसरी कोणती आहे का? म्हणून कीर्तनाची प्रीती लागावी, वाणी अलंकृत व्हावी, याद्वारा संतांची कृपा सामान्य जीवावर होते. आणि लक्षात ठेवा, एवढं झालं की अंतःकरणातल्या इच्छा क्षीण 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 होत जातात. जे जग आपल्याला सुखरूप वाटतं, जे जग आपल्याला आनंद देणारं वाटतं, जी माणसं माझ्या इंद्रियांना सुख देणारी आहेत, अशा प्रकारची आपली विपरीत भावना झालेली आहे, त्या सगळ्यातून संत आपल्याला बाजूला काढतात, पूर्ण बाजूला काढतात. जगाचं खरं स्वरूप संत आपल्या समोर प्रगट करवून देतात. का? त्यांच्यातली क्षमता कशानं निर्माण होते? तर जगाचं खरं स्वरूप त्यांना जाणवलेलं असतं म्हणून. सामान्य मनुष्य सामान्य मनुष्यालाच जर संसाराच्या तुच्छतेविषयी बोलेल तर त्याला महत्व नाही. जो संसारातच आसक्त आहे, तो संसारातली तुच्छता किती सांगो, त्याचा सामान्य मनुष्यावर परिणाम होत नाही. पण ज्यानं संसाराची तुच्छता मानलीये, जाणलीये, अनुभवलीये, त्याच्यातून बाजूला झालाय, त्याला संसाराची तुच्छता सांगण्याचा अधिकार आहे. विठ्ठल हो. आणि म्हणून स्वतःच्या सांसारिक अनुभवातून संत पूर्ण शहाणे होतात. ते शहाणे झालेलेच असतात आणि जगात त्या परमात्म्याच्या अस्तित्वाचा अनुभव घेत घेत परमात्म्यातला आनंद ते अनुभवतात. आणि त्याचबरोबर या जगाच्या बाबतीत मात्र आशा सोडून देतात, पूर्ण सोडून देतात. अशा प्रकारचे संत कसे असतात, त्यांचं वर्णन जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, ऐसे जाणा, भक्त असे असतात हे जाणा. ते कसे असतात? जे देही उदास, शरीराच्या बाबतीत ते उदास आहेत. का? तर आशा पाश निवारून गेले, आशेचा पाश त्यांनी तोडून टाकलेला आहे. उदासीन असणं म्हणजे काय? शरीराच्या बाबतीत उदासीन असावं का, हा प्रश्न आहे. आणि उदासीन असणं म्हणजे नेमकं काय? तर
शरीराच्या बाबतीत उदासीन असणं म्हणजे शरीराचा शत्रू होऊन राहणं नाही. म्हणजे शरीराचं काही होत जावो असा अर्थ उदासीन होण्याचा नाही. तर देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. शरीराच्या बाबतीत फक्त अनासक्त वृत्तीनं राहणं. किंबहुना तरी जो या देहावरी उदासू ऐसिया परी उखिता जैसा बिढारी बैसविला आहे. आपण समजा कुंभमेळ्यात गेल्यानंतर आंघोळीला जायचंय. आंघोळीला जाता जाता एका माणसाने सांगितलं, बाबा आपल्याकडे पाहून, आपला वेश पाहून, वारकऱ्याचा वेश आहे, हा काही चोरून नेणार नाही असा विश्वास त्याला आला. म्हणून त्यानं त्याचं जे काही होतं डबुलं ते ठेवलं आणि म्हणलं, बाबा एक 10 मिनिटं बसा, मी फक्त आंघोळ करून येतो. आपण जर खरेच वारकरी असू तर ते उघडून बघू का हो? नाही बघणार. बर, त्याच्यात नेमकं काय काय असेल याचा विचार तरी करू का? का नाही करणार? हे आपलं नाहीये. आपलं असलं तर त्याचा विचार आहे. 10 मिनिटानंतर ते घेऊन जाणार आहे. म्हणजे एखादी वस्तू काही काळापुरती आपल्यापर्यंत आली आहे, ती थोडा वेळ राहिली आहे, ती लगेच निघून जाणार आहे असं जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळी आपण त्याच्यावर आसक्त होतो किंवा ती वस्तू माझी असं समजतो का? नाही समजत. यालाच उदास असणं म्हणतात. म्हणजे ती नष्ट व्हावी अशीही इच्छा नाही आणि ती मला भोगायला मिळावी अशीही इच्छा नाही. या दोनही गोष्टींच्या पलीकडे असणं याला उदास असणं म्हणतात. मला सांगा, शरीराच्या बाबतीत आपल्याला 100 वर्षाच्या पूर्वी हे शरीर आपल्या जवळ होतं का? याचा विचार केला तर ते नव्हतं. त्याच्यानंतर 100 नाही म्हणत, एक 50 वर्षानंतर 50-60, त्याच्यापेक्षा जास्त कोणाला जगायचं असलं तर माझं ना नाही बरं, पण साधारण 50-60 वर्षानंतर हे शरीर आपल्याकडे राहणार आहे का? नाही राहणार आहे. म्हणजे भूतकाळाचा, दीर्घ भूतकाळाचा विचार केला तरी ते शरीर आपल्याकडे नाही. दीर्घ भविष्य काळाचा विचार केला तरी ते शरीर आपल्याकडे राहणार नाही. अशा शरीराला माझं म्हणून त्यालाच मकडून राहणं, त्याला चिकटून राहणं आणि त्याच्या सुखाकरता सतत उपाय करणं हे शहाणपणाचं आहे का वेडेपणाचं आहे? याचा विचार करा. वेडेपणाचं आहे का? त्याला तुम्ही कितीही सुख द्या, त्याचं वर्णन संतांनी, शास्त्रकारांनी दुःख रूपत्वानच केलेलं आहे. शरीराच्या ठिकाणी मनुष्य जितका आसक्त होऊन राहतो तितकं दुःख शेवटी आल्याशिवाय राहत नाही. हा नियम आहे. कारण शरीराच्या सुखाचा विचार करीत गेलं की आपण शरीराला चिकटत राहतो. आणि चिकटत राहिलं की जेवढं सुख मिळालंय त्याच्या पुढचं सुख मिळावं, पुढचं सुख मिळावं, पुढचं सुख मिळावं अशी इच्छा होते, अशी स्थिती होते. आणि खरं सांगू, अशा प्रकारच्या आशेनं जो बांधला जातो या जगात तो एकटाच दुःखी होतो आणि वाया जातो. एकटाच. आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. आशापाश शतैर्बद्धाः काम क्रोध परायणाः इहन्ते काम भोगार्थम अन्यायेन अर्थ संचयान. माऊली बोलते, भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात सांगितलं, शेकडो आशेच्या पाशानं बांधले गेलेले जे जे लोक आहेत ते कसे असतात? काम क्रोध परायणाः. काम, क्रोध, लोभ हा ज्यांचा स्वभाव बनलेला आहे. काम भोगार्थम इहन्ते, आम्हाला कामाचं सुख मिळावं याची इच्छा करतात आणि सतत त्याच प्रयत्नात राहतात. बरं, ते न्यायानं करतात का? नाही. अन्यायेनं अर्थसंचयान, अन्यायानं अर्थाचा संचय करतात आणि त्याद्वारा हे सुख मला सतत मिळत राहावं अशा प्रकारची इच्छा करतात. कमणे काही न धरावी आस, कमणे काही न धरावी आस, जावे हे सर्वस्व टाकूनिया, जावे हे सर्वस्व टाकूनिया. न धरावी आस,
सर्वस्व टाकूनिया तुका म्हणे काही न धरावी आस जावे हे सर्वस्व टाकूनिया जावे हे सर्वस्व टाकूनिया जावे हे सर्वस्व टाकूनिया म्हणे काही धरावी आस जावे सर्वस्व टाकूनिया जावे सर्वस्व टाकूनिया तुका म्हणे काही न धरावी आस द्यावे हे सर्वस्व टाकून तुका म्हणे काही आस न धरावी कोणत्याच प्रकारची आशा धरू नये हे सर्वस्व टाकून या द्यावे आपल्याकडे उपस्थित असलेलं उपलब्ध असलेलं तुम्ही म्हणाल सगळं सोडायचं असं कसं शक्य आहे शरीरानं सोडण्याची आवश्यकता नाही अंतःकरणानं सोडण्याची खास आवश्यकता आहे न शरीर कृतम राम मन कृतं कृतम राम न शरीर कृतम कृतम अंतःकरणानं जे केलेलं असतं त्यालाच केलेलं म्हणतात म्हणून शरीरानं त्यागण्याची आवश्यकता नाही आपल्या जवळ जे आहे ते सगळ्यांच्या उपयोगाकरता असतं फक्त हे माझं आहे हे माझं आहे हे माझं आहे हे सोडून देणं याला आशा सोडून देणं म्हणतात सर्वस्व टाकून द्यायचं आणि अशा प्रकारची भूमिका ज्याची सिद्ध होते त्यालाच काम क्रोध इत्यादी विकारातून मुक्तता मिळते अन्यथा मुक्तता मिळत नाही महाराज छोटासा प्रसंग सांगेन निवृत्तीनाथ महाराजांनी गहिनीनाथांचं केलेलं वर्णन या दृष्टीनं सांगेन की संत कसे असतात प्रसंग याच त्र्यंबक परिसरातला आहे ज्यावेळी विठ्ठलपंत महाराज रुक्माई मातोश्री आणि ही तिन्ही चारही भावंड साधने करता म्हणून या स्थानात आली होती आणि रोज विठ्ठलपंतांनी आणि 3 भावांनी ब्रह्मगिरीच्या परिक्रमेला जावं प्रसंग सगळ्यांना ठाऊक आहे एक दिवस असा येतो की समोरून वाघाची डरकाळी ऐकू येते आणि वाघ निघून जात असताना विठ्ठलपंतांच्या एक लक्षात येतं की माझी 2 मुलं आहेत पण एक मुलगा दिसत नाही निवृत्तीनाथ महाराज दिसत नव्हते विठ्ठलपंत दुःखी झाले पण सद्गुरु ज्ञानदेवांनी म्हणावं बाबा वाघाने खावं इतका माझा दादा सामान्य नाही वाघ खाऊ शकत नाही दादाला कळेल नंतर घरी आले निवृत्तीनाथ महाराज कुठे गेले होते निवृत्तीनाथ महाराज त्या वाघाच्या मागे झपाटल्यासारखं गेले होते आणि अंजनी पर्वताच्या त्या तलहटीला असलेल्या गुहेच्या पर्यंत ते पोहोचले होते ही जी गुहा होती याचं वर्णन इतिहासकारांनी असं करून ठेवलं की त्या गुहेच्या आजूबाजूला परस्पर विरोधी स्वभाव असलेले सगळे प्राणी एकत्रित नांदत होते मला सांगा साप आहे आणि उंदीर आहे दोघं मित्र असतात ना नाही पण ते एकमेकाशी खेळत होते साप मुंगूस उंदीर मांजर इत्यादी सगळे प्राणी परस्पर विरोधी असलेले ते तिथे एकत्रित खेळत होते का गहिनीनाथ महाराजांच्या समाधीच्या वातावरणाचा तो प्रभाव होता आणि वेदघोषाचा नामसंकीर्तनाचा उद्घोष तिथे ऐकू येत होता ध्वनी ऐकू येत होता आणि त्यावेळी त्यांना त्या समाधीत बसलेले गहिनीनाथ महाराज दिसले गहिनीनाथ महाराज दिसल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांच्या मुखातून जी वाणी आली ती माझ्या दृष्टीने संतांचं वर्णन करण्याकरता पर्याप्त आहे म्हणून हे मी बोलतो श्री गहिनीं प्रणमाम्यहं द्विजवरम गोरक्षनाथानुजम ब्रह्मानंद सुखास्पदम शरणकम धर्मार्थकामप्रदम नित्यानित्य विवेकजात सतत ब्रह्मात्म विद्यासिना काम क्रोध जरा भयोन्नत तमो मोहांधकारच्छिदं विठ्ठल विठ्ठल निवृत्तीनाथ महाराज म्हणतात गहिनीनाथा आम्ही तुम्हाला जे शरण आलो
त्याचं कारण तुमची योग्यता पाहून शरण आलो आहोत. गोरक्षनाथानुजम, गोरक्षनाथांचे अनुज आपण आहात, छोटे बंधू आहात, त्यांच्या परंपरेत नंतर आलेले म्हणून अनुज म्हटलं. अनुज आहात. परब्रह्माच्या आनंदाच्या मुक्कामाचं स्थान म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो आहोत. परब्रह्माचा आनंद तुमच्या स्वरूपानं आम्हाला दिसतोय. बर इतके मोठे झाले, मग सामान्य मनुष्य तुमच्याकडे आल्यानंतर त्याचा तुम्ही तिरस्कार करता का? नाही. तो कसाही असो, शरणकम, त्याला शरण्य देणारे, त्याला आश्रय देणारे अशा प्रकारचे तुम्ही आहात. एखादा परब्रह्माच्या आनंदाची प्राप्ती करून घ्यायला आला, त्यालाच फक्त आश्रय देता का? नाही. सामान्य मनुष्य जरी आला, मला काही नाही, मला मुलगा होत नाही, ते पाहिजे, तेही देणारे तुम्ही. धर्मार्थ कामप्रदम, इच्छा पूर्ण करणारे, कर्तव्य पूर्ण करणारे आणि धन देणारे. धर्मार्थ कामप्रदम. बर एवढं देऊन थांबता का? नाही. त्याला धर्म अर्थ काम देता, पण धर्म अर्थ आणि काम यांच्यापासून मिळणारं फळ हे अनित्य, हे त्याच्या मनात पटवून देता. नित्य अनित्य विवेक जात सतत. विवेक म्हणजे काय? काही लोक आपल्या पोराचं नाव विवेक ठेवतात आणि त्यांना वाटतं आता आपल्याला परमार्थाचा विवेक झाल्याशिवाय राहणार नाही, पण त्याची ती अंधश्रद्धा असते. त्यानं विवेक होत नाही. खरं काय आणि खोटं काय हे कळवून घेण्याची मनाची क्षमता. राजहंस पाहिला का हो तुम्ही? राजहंस, राजहंस काय करतो माहितीये? दूध आणि पाणी वेगवेगळं करून ठेवतो ना. म्हणजे 2 वाट्या जर ठेवल्या तर दूध एका वाटीत ठेवतो आणि पाणी एका वाटीत ठेवतो. असं करतो का? हो तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. करतो का तसं? नाही. त्यातलं दूध पिऊन घेतो आणि पाणी आपल्याकरता ठेवतो. निवडे राज हंस दोनी, निवडे राज हंस दोनी, निवडे राज हंस दोनी, निवडे राज हंस दोनी. शिरानी पाणी, निवडे राज हंस दोनी, निवडे राज हंस दोनी, दोनी, निवडे राज हंस दोनी. शिरानी पाणी, निवडे राज हंस दोनी, निवडे राज हंस दोनी, पाणी निवडे राज हंस दोनी. परब्रह्माच्या अनुभवाचा आविष्कार मनात कधी होतो? परब्रह्माचा आनंद अंतःकरणात आपोआप निर्माण कधी होतो? ज्यावेळी हा संपूर्ण संसार खोटा आहे असं अनुभवाला येतं आणि परब्रह्माचा आनंदच खरा आहे हे मानणं वेगळं आणि हे अनुभवाला येणं वेगळं. बरं, अनुभवाला कसं येतं? आपल्या शरीराला मी म्हणावं लागतं, हे कोणाला शिकवावं लागतं का? लहानपणापासून ठेविलेनी नावेसी ओ देत उठी, त्याप्रमाणे मी आलो, मी जेवलो, मी अमुक केलं, मी तमुक केलं, हे जे सामान्य ज्ञान आहे, हे सहज ज्ञान आहे, हे कोणी शिकवलंय का आपल्याला? मला फक्त तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, आपण सगळेच जण ज्याला मी 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 म्हणतो ते नेमकं कशाला म्हणतो? मी नावाचा अवयव आहे का? आपण मी 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 म्हणतो, हे मी नाहीये, ही छाती आहे. नेमकं कशाला मी म्हणतो? आजपर्यंत याचा विचार कुणीही केलेला नाही. लक्षात ठेवा, संत सोडून कुणी हे करीत नाही. परमार्थात बोलणारे 2 तास बोलणारे नंतर मी आलो मी गेलो म्हणतात, पण ते विचार करतात की नाही देव जाणे. ऐकणारे विचार करीत नाहीत, बोलणारे विचार करीत नाहीत. मी 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 म्हणतो. शरीराच्या बाबतीतली मी ही जितकी सहज भावना आहे, शरीराच्या बाबतीत मी अशा प्रकारची जितकी सहज भावना आहे, तितकीच तो मी परमात्मा आहे ही सहज भावना होणं, याला ज्ञानाचा अंतःकरणामध्ये प्रकाश पडणं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हो,
आणि हा ज्ञानाचा प्रकाश ज्यांच्या अंतःकरणात कायम पडला, नित्यानित्य विवेक जात सतत ब्रह्मात्म विद्यासिना. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा, जीवाचं जीवत्व कुठे वेगळं राहत आहे. अशा प्रकारचा एकरूपपणाचा अनुभव तुम्हाला आलेला आहे. आणि म्हणून मोहाच्या अंधकाराचं छेदन तुम्ही त्याच्याद्वारे करता, असं निवृत्तीनाथांनी गहिनीनाथांचं केलेलं वर्णन आहे. मला बोलायचं यातून हे की संतांच्या वर्णनाच्या बाबतीत एक गोष्ट स्पष्ट आहे की संतांचं वर्णन हे नुसत्या शरीर यष्टीच्या द्वारे संत इतके फूट उंच होते, संत अमुक कपडे घालीत, हे काही नाही हो. या गोष्टी संतांच्या बाबतीत कधीच येत नाहीत. संतांना काही सामान्य माणसाला 2 पाय असतात आणि संतांना काय 4 पाय असतात काय? सामान्य मनुष्याने संत सारखे आहेत, पण लक्षणाच्या दृष्टीने ज्यावेळी पाहावं त्यावेळी मात्र ते संपूर्ण वेगळे आहेत. जगाला सत्य मानणारा जीव आहे आणि परमात्म्याचा सत्यत्वानं अनुभव घेणारा ऐसा ज्याचा अनुभव. विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी वसे पापनासे दर्शने. अशा प्रकारचं त्यांचं असतं. म्हणून पहिली गोष्ट ही आहे की त्यांच्याकरता आशा नावाचा पाश पूर्ण सुटून गेलेला असतो. आशा नावाच्या पाशाची एक गंमत आहे बरं. आमचे सद्गुरू सांगत असतात, आशा नावाचा जो पाश आहे ना, हा पाश विचित्र आहे. इतर जे पाश असतात, पाश म्हणजे समजा दोरी, दोरीनं बांधल्यानंतर ज्याला बांधलंय तो इकडं तिकडं जाऊ शकतो का? एकाच ठिकाणी त्याला थांबावं लागतं. नाही लक्षात आलं? समजा एखाद्याला दोरीनं बांधलं, समजा गाय आहे आपल्याकडे, गाईला दोरीनं बांधलं, दोरीलाही बांधलं आणि जिथं बांधायचंय तिथेही बांधलंय. आता ती गाय दुसरीकडे जाऊ शकते का? नाही जाऊ शकत. का? तिला बांधलेलं आहे. पण आशा नावाची दोरी अशी आहे, आशा नावाचा पाश असा आहे की त्या पाशानं बांधलं की माणूस जास्त पळतो, तो एका जागेवर बसू शकत नाही. म्हणून अशा प्रकारच्या पाशानं बांधले गेलेले जे जे आहेत ते संसाराच्या या दुःखात पडल्याशिवाय राहत नाहीत. संतांना हे कळतं आणि म्हणून संत या पाशात कधीच अडकत नाहीत. गेले आशा पाश निवारोनी. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय असेल तर त्यांनी आपला जो विषय आहे तो परमात्मा बनवलेला आहे. अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगितलं. विषय तो त्यांचा झाला नारायण, 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 नावडे जनधन माता पिता. संसार हा विषय जोपर्यंत आहे तोपर्यंत मनुष्य बांधलेला आहे, तोपर्यंत त्याचं अंतःकरण पराधीन आहे, त्याचं मन पराधीन आहे, विषयांच्या अधीन आहे. ज्याप्रमाणे एखाद्या नवऱ्याला अनेक बायका असतील तर त्या त्याच्या मनाप्रमाणे त्यांच्या मनाप्रमाणे त्याला त्यांच्याकडे ओढतात.
त्याप्रमाणे सगळी इंद्रिय, सगळे विषय त्या इंद्रियांना ओढत ओढत चालतात, मनाला ओढत चालतात. त्यामुळे तो अशांत होतो, पराधीन होतो. पण संत मात्र स्वाधीन असतात. संत या कशातच अडकत नाही. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. 6व्या अध्यायात भगवंतानं ही गोष्ट सांगितली आणि माऊलींनी याचा विस्तार खूप सुंदर रीतीनं केला. तया स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. जैसा किडाळाचा दोष जाये तरी पंधरे तेची होये. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. माऊली बोलते की जेव्हा आशापाश निघून जातात म्हणजे अंतःकरणाचा विजय केला जातो. सामान्य मनुष्याचं अंतःकरण पराधीन आहे आणि संतांचं अंतःकरण त्यांच्या अधीन आहे, त्यांच्या हातात आहे. असं अंतःकरण, असं मन ज्यानं स्वतःच्या ताब्यात घेतलं. आणि मन शांत, मन ताब्यात घेणं म्हणजे सगळ्या इच्छांची शांती करणं. सकळ कामोपशांता, सगळ्या कामांची, सगळ्या इच्छांची शांती करणं हे ज्याला जमलं, परमात्मा परवता दुरी नाही. परमात्मा पलीकडे नाहीच, परमात्मा दूर नाहीच, त्याच्या अंतःकरणातच तो आहे. आणि याला दृष्टांत माऊली देते. जैसा किडाळाचा दोष जाय. किडाळ म्हणजे हिनकसपणा. सोनं असतं ना, सोनं, नुसतं सोनं असेल तर ते शुद्ध आहे. पण त्याचा जर दागिना करायचा असला तर त्याच्यात काहीतरी लाख घालावी लागते की नाही. ती लाख घातल्यानंतर अलंकाराच्या रूपानं ते सोनं वेगवेगळ्या प्रकारचं असल्यामुळे सगळ्यांना आकर्षित करणारं ठरेल. पण सोनाराकडे गेल्यानंतर त्याची शुद्धी करायची असली तर तो काय करतो, पहिल्यांदा तो जाळून त्याची लाख बाजूला करतो. जैसा किडाळाचा दोष जाय. माऊलींनी इथं सोनं हा शब्द नाही उच्चारला, पंधरे म्हटलं. बरं, पंधरे म्हणजे काय, तर पंधरे म्हणजे सोनं. पण पंधरे का म्हणायचं, त्याचा भाव तेव्हा तो होता म्हणून. आता काय आहे ह्याचा विचार मला इथं मांडायचं कारण नाही. पण त्या काळात माऊलींनी 3 प्रकारांनी सोन्याचं वर्णन केले. पंधरे, साडे पंधरे आणि सोळे, असं 3 प्रकारांनी ज्ञानेश्वरीत वर्णन आलंय. पूज्य काकाजी सांगत असतात की ज्ञानेश्वरी सांगण्याच्या काळात 1 रुपयानं सोनं वाढलं म्हणे. तेवढ्या काळात की थोडं 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 वाढत गेलं. म्हणजे तेव्हापासून जे वाढत गेले ते आतापर्यंत इतकं 75,000 पर्यंत गेले. तरी विनोदाचा भाग सोडा, तरी पंधरे त्याची होय. म्हणजे त्यातलं किडाळ काढलं, त्यातली लाख काढली की आपोआप ते सोनं राहतं. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. त्याप्रमाणे जीव वेगळा नाहीच नाही. फक्त त्याच्या ठिकाणी मी जीव आहे किंवा मी शरीर आहे एवढा जो संकल्प आहे त्यानं तेवढी लाख काढून घ्यायची. बाकी सोनं म्हणजे परब्रह्मत्व हे त्याच्या ठिकाणी आहेच आहे. माऊलींनी अजून एक दृष्टांत दिला. ना तरी घटाकारू जैसा घटभंगी तया आकाशा अवकाशा न लगे मिळो जाणे आकाशा आनाठाया. माऊली बोलते, मडकं असतं ना, मडकं पाहिलेलं आहे ना मडकं. आता तुम्हाला जास्त माहिती असेल, आता 2-4 दिवसापूर्वीच आणले होते बरेच. मडकं आहे, त्या मडक्याच्या मध्ये काय असतं, गव्हाच्या ओंब्या नाही सांगत मी, मोकळं मडकं. मोकळ्या मडक्यात काय असतं, पोकळी असते की नाही, पोकळी. त्याला आकाश म्हणतात, त्याला घटाकाश म्हणतात. घटाच्या मध्ये, मडक्याच्या मध्ये असलेली पोकळी त्याला आकाश म्हणतात. जी पोकळी आहे त्याला आकाश म्हणतात. समजा तो घट पूर्ण आहे, चांगला आहे, पक्का आहे, टणक आहे, आणि त्याच्यात असलेली जी पोकळी आहे ती पोकळी जर तो घट फुटला, ते मडकं फुटलं, तो कुठं जाते हो? खूप विचार करायची गरज नाही, कारण फक्त त्याच्या बाजूचं आवरण संपलेलं आहे. घट नावाचं आवरण संपलेलं आहे. ती व्यापक असलेल्या आकाशात विरून जाते. ना तरी घटाकारू जैसा घटभंगी, घटाचा भंग झाल्यानंतर, घटाचं फुटणं झाल्यानंतर त्यातलं जे अवकाश आहे, त्यातली जी पोकळी आहे, ती पोकळी मोठ्या असलेल्या आकाशात विरून जाण्याकरता काही प्रक्रिया करावी लागते का? नाही, प्रक्रिया करण्याची गरज नाही. आपोआप ती छोटी पोकळी मोठ्या आकाशात
एकरूप होऊन जाते. त्याचप्रमाणे तैसा देहा अहंकारू हा नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला, तोच परमात्मा संचला आधीची आहे. अस्तित्वहीन असलेला शरीराचा जो अहंकार, नाथिला या शब्दाचा अर्थ सरळ सरळ आहे अस्तित्वहीन, ज्याचं कोणत्याही प्रकारचं अस्तित्व सिद्ध होत नाही, असा जो अहंकार आहे की जो प्रत्येक जीवानं शरीराच्या बाबतीत पक्केपणानं धरलाय. थोडं कुणी बोलू द्या हो विरुद्ध, माणूस लगेच करायला लागतो, त्याला सहन होत नाही. का? स्वतःला, अरे मला बोलला म्हणजे नेमकं कुणाला बोलला? ज्याला बोलत असतो, ज्याला बोललं जातं त्याच्यापर्यंत पोहोचत नाही आणि शरीराला बोलणं लागत नाही. हे वेगळे पण ज्याला करता आलं, लक्षात ठेवा, अस्तित्वहीन असलेला जो अहंकार आहे, जो समूळ नष्ट होतो, त्यावेळी तो परमात्मा संचला, अरे आत तो आहेच आहे, त्याचंच अस्तित्व आहे. या जगात अनुभवाला येणार अस्तित्व फक्त फक्त आणि फक्त परमात्म्याचंच अस्तित्व आहे. ते आपल्याला दिसत नाही. जिवंत असलेला मनुष्य आणि मेलेला मनुष्य यांच्यात फरक काय असतो? जिवंत असलेल्या माणसाला 2 हात असतात आणि मनुष्य मेला की 1 हात जास्त फुटतो ना. फरक काय असतो? नेमका काय फरक असतो सांगा? फरक लक्षात येतो काही? फक्त एकच फरक आहे, त्याचं चलन वलन थांबतं. सामान्य मनुष्य माणूस मेलाय किंवा नाही मेला हे जाहीर करण्याच्या भानगडीत पडत नाही. कुणाला बोलवतो? डॉक्टरांना बोलवतो. डॉक्टर तुम्ही बघा नाडी आणि सांगा, आणि त्याच्यावरून आम्हाला सांगा, जाहीर करा. मग डॉक्टर जाहीर करतात. पण डॉक्टरांना नेमकं काय कळतं याच्यात? हा गेलाय म्हणजे काय झालंय? फक्त यंत्रणा बंद पडली एवढंच कळतं. कार्यानुमेय आहे. ते चैतन्य गेलं म्हणजे ते गेलं कुठे? ते चैतन्य कुठेही जात नाही. का? ते चैतन्य सगळीकडे त्याच प्रकारचं आहे, एकाच प्रकारचं आहे. चैतन्यात कोणत्याही प्रकारचा बदल नाही, बाहेरच्या उपाधीत बदल असते. छोटासा दृष्टांत सांगतो. थोडं भजन करा. विठ्ठल वाराणसी मध्ये जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराजांचं येणं झालं होतं. आणि एक काळा कभिन्न अशा प्रकारचा एक चांडाल, एक श्वपच समोरून येत होता. आचार्यांनी म्हटलं मला जाऊ दे बाबा, थोडं बाजूला हो. म्हटलं का हो आचार्य? आचार्यांची परीक्षा घ्यायची होती, त्याकरता तो आला होता. का हो? चैतन्याचा एवढा तिरस्कार का करता? तुमच्यातलं चैतन्य माझ्यातलं चैतन्य हे वेगवेगळं आहे का? आणि त्यांनी तिथे दृष्टांत दिला त्या श्वपचानं. किंगंगांबुनी बिंबते वरमणौ चांडाल वाटी पयहा पुरे वांतरमस्तिकांचन घटी मृत्कुंभयोर्वांबरे प्रत्यग वस्तुनि निस्तरंग सहजानंदावबोधां बुधौ विप्रोयम श्वपचोयमित्यपि महान कोयम विभेद भ्रमः. आचार्यांच्या चरित्रात आलेली ही गोष्ट आहे. 10 वाट्या मांडल्या, त्याच्यात पाणी आहे आणि सूर्याचं प्रतिबिंब त्यात पडलंय. सूर्य दिसतोय. सूर्य किती झाले आता? वाट्या 10 आहेत. सूर्य किती झाले? सूर्य 1 एका 10 आहेत. सूर्य एकच आहे. प्रतिबिंब 10 पडले असतील पण सूर्य 1 आहे. 1 वाटी सोन्याची आहे आणि 1 वाटी मातीची आहे. मग मौल्यवान सूर्य कोणता? सोन्याच्या वाटीतला मौल्यवान आणि मातीच्या वाटीतला कमी प्रतीचा. असं होतं का? असं होत नाही. ज्याप्रमाणे वाट्या किती मांडल्या, बरं गंगेचं पाणी एकात आहे आणि एकात नाल्याचं पाणी आणलंय आणि त्या दोन्हीत सूर्याचं प्रतिबिंब पडलंय. पवित्र प्रतिबिंब गंगेच्या पाण्यातलं आणि नाल्याच्या पाण्यातलं अपवित्र प्रतिबिंब. असं होतं का? नाही होत. प्रतिबिंब पडलंय सूर्याचं, पण सूर्याचा स्पर्श त्याला नाही. त्याप्रमाणे प्रत्येक घटाचा विचार करा. घट म्हणजे शरीर. सर्वा घटी राम देहा देही, सर्व घटी राम देहा देही, सर्व घटी राम
सर्व घटी राम देहावे एक सर्व घटी राम देहावे एक सूर्यप्रकाश सर्वाघटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्र हजारो किरण सहस्र रश्मी म्हणजे हजारो किरण ज्याची आहेत अशा प्रकारचा प्रकाशक असलेला जो सूर्य आहे तो सूर्य ज्याप्रमाणे एकाच ठिकाणी आहे पण त्याची हजारो किरण पडून सगळ्यांना प्रकाश देण्याचं काम करतात त्याप्रमाणेच एक असलेलं जे चैतन्य आहे ते प्रत्येकाच्या ठिकाणचं चलन वलन स्वतःच्या अस्तित्वानं करतं आणि ते खरं मी पण आहे. त्या व्यापक असलेल्या चैतन्याच्या ठिकाणी मी पण जेव्हा एकरूप करीन त्याच वेळी तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय अशा प्रकारची अवस्था होते आणि हे संतांना जमलेलं असतं. म्हणून त्यांनी बाकीचे सगळे विषय बाजूला सारलेले आहेत. फक्त काय विषय तो त्यांचा झाला नारायण एक विषय तो सकळांचा हरी त्याच्या आवडीने आवडी इतरी अंध बहिर हे प्रेत लोकाचारी त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो. अशा प्रकारचं वर्णन आहे. अजूनही आपल्याला थोडं चिंतन करायचंय. जेवढा वेळ उरला असेल तेवढं चिंतन करायचंय. पण हे चिंतन करीत असताना एकानं बोलावं आणि बाकीच्याने गप्प बसावं अशा प्रकारची चिंतनाची आपल्याकडे पद्धत नाही. म्हणून सगळ्यांनी अतिशय प्रेमानं टाळी वाजवून भजन करायचंय. 1-2 मिनिट थांबा बरं. तुम्ही सगळ्यांनी हात वर करा आणि मोकळ्या मनानं टाळी वाजवायची आहे आणि भजनही म्हणायचं. नुसती टाळी वाजवायची नाही. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई बोला. सगळे बोला. हाताकडे पाहून वाजवा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. आवाज लोकांच्या मानाने नाही. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरि बोल. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हात हळूहळू खाली गेले. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई
टाळी बंद पडली. थोपार कुमारी जय जय थोपार कुमारी. थोपार थोपार हो हो. थोपार कुमारी जय जय थोपार कुमारी. थोपार कुमारी जय जय थोपार कुमारी. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात की त्यांचा विषय परमात्मा झालेला आहे. त्यांना आई आवडत नाही, त्यांना वडील आवडत नाहीत, त्यांना लोकही आवडत नाहीत आणि त्यांना पैसाही आवडत नाही. लोक आवडत नाहीत ही गोष्ट आपण समजू शकतो. त्यानंतर पैसा आवडत नाही ही गोष्ट समजणं अवघड आहे, कारण आता आपल्यालाच अवघड आहे. पण ही समजू शकतो. पण आई न आवडणं आणि वडील न आवडणं हे परमार्थाचं लक्षण आहे का हो? ही कृतज्ञता आहे का कृतघ्नता आहे? याचा जर विचार केला तर ही खरं पाहिलं तर कृतघ्नता आहे. आई आवडली पाहिजे, आईच्या बद्दल तिची सेवा केली पाहिजे ही भावना पाहिजे. वडिलांच्या बद्दलचीही तीच पाहिजे. विचार करा, संन्यासी जरी झाले तरी सुद्धा त्यांनी आईला नमस्कार केला पाहिजे असं सांगितलं जातं, असं शास्त्र आहे. मग आई आवडत नाही हे कसं? कर्तव्याच्या दृष्टीनं याचं उत्तर असं आहे, कर्तव्याच्या दृष्टीनं आईच्या सेवेत किंवा वडिलांच्या सेवेत कुचराई त्याच्याकडून होत नाही. पण परमार्थाच्या दृष्टीनं अडसर म्हणून असलेली प्रत्येक गोष्ट त्याच्या अनावडीची होते. गंमत आहे. कोणत्याही ठिकाणी मनुष्यानं प्रेमाची बुद्धी ठेवली की ती गोष्ट त्याला अडकवणारी ठरते. एक छोटी गोष्ट सांगून जातो, महाभारतात आलेली आहे. काय झालं, एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोघेही वनात आले होते. वनात आल्यानंतर अर्जुनाला भूक लागली. अर्जुनानं सांगितलं, तेव्हा मला भूक लागली. ते म्हणले काही आणलं नाही का? ते म्हणले काहीच आणलं नाही. काय करायचं? पाहिलं, एक घर दिसलं, चांगला बंगला होता. त्याने म्हटलं ठीक आहे, आपण दोघेही जाऊ आणि त्यांना काहीतरी मागून आणू आणि खाऊ. दोघेही आत गेले. आत गेल्यानंतर त्यांनी म्हटलं, अहो दुपारची वेळ आहे, आम्हाला भूक लागली, काहीतरी खायला द्या. मालक दारात बसला होता. म्हणलं कुठून आले? काही नाही, वनात आलो होतो, सहज आलो होतो, भूक लागली. त्याने म्हटलं चांगले हे दिसता, टणक दिसता, व्यवस्थित आहेत, आणि भीक मागायला झालं काय तुम्हाला? काहीतरी काम करावं, असं दारोदारी भीक मागणं बरं नसतं. अपमानित केलं त्यांनी. अपमानित केल्यानंतर निघता निघता भगवान श्रीकृष्णांनी म्हटलं की याची जी संपत्ती आहे ही 7 पटीनं वाढू दे. काय सांगितलं? 7 पटीनं संपत्ती वाढू दे. निघाले. अर्जुनानं ते ऐकलं. थोडं पुढे गेले. पुढे गेल्यानंतर एक छोटी झोपडी होती आणि त्या झोपडीच्या दारापर्यंत पोहोचले. पोहोचल्यानंतर त्यांच्या एक लक्षात आलं, अंगण होतं, झोपडी होती, झोपडीत एक वैष्णव राहत होता. काही भिक्षा मागून त्यानं आणली होती. जेवायला बसणार होता तेवढ्यात हे दोघे तिथे गेले आणि गेल्यानंतर, बाबाजी कुछ खाने के लिए मिलेगा? भूख बहुत लगी है. त्या वैष्णवाला खूप आनंद झाला, समाधान. त्याने या 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 खूप आनंद आहे, आज साक्षात परमात्माच माझ्या दारात आलाय. लक्षात ठेवा,
ब्रह्मलीन पूज्यश्री डोंगरेजी महाराज म्हणायचे, परमात्मा अपने जीवन में 3 बार हमारे यहाँ आते हैं, हमारे घर पर आते हैं. प्रत्येकाच्या दारात परमात्मा 3 वेळा नक्की येऊन जात असतो. ज्याला अतिथी पूजनाची सवय आहे, ज्याला घरी आलेल्याला गोड बोलायची सवय आहे, ज्याला घरी आलेल्याला बसायला देण्याची सवय आहे, ज्याला घरी आलेल्याला निदान पाणी तरी देण्याची सवय आहे, त्याच्याकडून परमात्मा अपमानित होऊन जात नाही. आणि ही जर सवय ठेवली नाही तर कधीतरी येतो आणि आपलं सर्वस्व घेऊन जातो. जन्मभर कमावलेलं पुण्य तो घेऊन जातो. आज या वैष्णवाचा योग असा होता की देवच आले होते. तो देव मानत होता पण देवच आले होते. त्या दोघांनाही त्यानं जेवायला बसवलं. जेवढं काही आणलं होतं त्यातलं अर्ध त्यांना खाऊ घातलं. आणि खाऊ घातल्यानंतर म्हणले अजून भूक लागली. सगळंच खाऊ घातलं त्यानं. प्रसन्न झाले. आणि जाता जाता देवानं पाहिलं त्याच्या दारात एक गाय होती. जाता जाता देवानं काय म्हणावं, याच्या दारातली गाय पटकन मरून जाऊ दे. आणि देव निघाले. अर्जुनानं म्हटलं देवा, तुम्हाला थोडंसं मानसोपचार तज्ञाकडे नेण्याची आवश्यकता वाटायला लागली मला आता. का? ज्यानं तुम्हाला अपमान करून बाहेर घातलं त्याला तुम्ही म्हणता त्याची संपत्ती वाढवू दे, आणि ज्यानं त्याच्या घासातला घास तुम्हाला दिला हो तो जेवला नाही आज, तो वैष्णव, आणि तुम्हाला जेवायला दिलं त्याला म्हणता त्याच्या दारातली गाय मरून जाऊ दे. हा तुमचा कोणता न्याय सांगा? त्यावेळी भगवंतानं दिलेलं उत्तर माझ्या आत्ताच्या वक्तव्याच्या दृष्टीनं मला महत्वाचं वाटतं. भगवंतानं म्हटलं, अर्जुना, मी बोलताना तुला विरुद्ध वाटलं असेल पण त्याचं फळ त्याला मिळावं त्या दृष्टीनं मी हे बोललेलो आहे. पहिली गोष्ट त्याची संपत्ती वाढू दे म्हटलं. संपत्ती वाढल्यानं विनम्रता येते का माज येतो? संपत्ती वाढल्यानं, खूप वाढल्यानं. आपल्या गावात कोणाला होत नाही, काळजी करू नका. मी इथून पुढच्या सगळ्यांचं सांगतोय. अजून 1 तासभर आपल्याकडं याचा परिणाम काहीच नाही. संपत्ती वाढल्यानंतर काय होतं? मनुष्य मदोन्मत्त होतो. म्हणून त्याची संपत्ती वाढू दे, त्याला मदोन्मत्त होऊ दे आणि त्याचं पतन घडू दे, त्याला नरक होऊ दे, याकरता मी त्याची संपत्ती वाढू दे म्हटलं. लक्षात ठेवा, आपल्याकडे संपत्ती वाढली म्हणजे आपण सगळ्या प्रकारानं सुखी झालो, अशा प्रकारची भूमिका जर मनात असेल तर हा गैरसमज काढून टाका. हा गैरसमज आहे. संपत्ती खूप वाढली न पाहिजे. संपत्ती आपल्याला 2 वेळा जेवायला मिळावं आणि आपण समाधानी राहावं, एवढीच संपत्ती आपल्याकडे असावी. जास्त संपत्ती सांभाळणंही अवघड जातं. मनुष्य धड दानही करू शकत नाही, मनुष्य धड सांभाळूही शकत नाही, आणि जास्त धनवानाला जास्त गोळ्या घ्याव्या लागतात झोपाय करता गोळ्या घ्याव्या लागतात. त्यापेक्षा अरे सगळेजण प्रेमानं राहतायत, सगळं कुटुंब एकमेकावर खूप प्रेम करतंय, एकमेकाच्या जीवाला जीव देतंय, अशा प्रकारचं कुटुंब असू द्या. एखाद्या श्रीमंताच्या महालात एकटं राहण्यापेक्षा अशा झोपडीत सगळं कुटुंब प्रेमानं राहतंय, ते सगळ्यात महत्वाचं आहे, ते सगळ्यात आनंदाचं आहे. म्हणून संपत्तीचा परिणाम अंतिम अंततुगत्वा नरकगामित्व आहे. बरं ठीक आहे देवा, तुमचं पटलं, पण या वैष्णवानं काय केलं होतं? त्याची गाय कमून मारून टाकली तुम्ही. अर्जुना ऐक, याला गाय आवडत होती, गायीची सेवा हा करीत होता, पण आता याचं मरण फक्त 8 दिवसावर आलंय. या वैष्णवाचं मरण 8 दिवसावर आलंय आणि याचं मन फक्त तिथं गुंतणार आहे. आता त्याचं मन गुंतणार आहे आणि मला सेवा होत नाही, आता कसं होईल, आता कसं होईल असं म्हणून शेवटी आपल्या मनात जी गोष्ट राहत असते, लक्षात ठेवा, त्याचा जन्म आपल्याला पुढचा मिळत असतो. याला फक्त या गायीच्या बद्दल तिच्या सेवेची का होईना आसक्ती राहिली तर याला पुढचा जन्म येईल. तो पुढचा जन्म येऊ नये याच्या करता त्याची आसक्ती जावी म्हणून ही गाय मी मारून टाकली. बाहेरून दिसताना कृपा आहे का अवकृपा आहे? बाहेरून दिसताना अवकृपा आहे, पण आतून जर पाहिलं तर महान अशा प्रकारची कृपा परमात्म्याने केली. मी हे का सांगितलं तर आपल्या जीवनात असलेली श्रद्धास्थानं जी असतात
त्या श्रद्धास्थानांच्या बाबतीत फक्त सेवा एवढी मर्यादा न राहता आपलेपणाची भूमिका आली की ती आपल्या जन्माला जर कारणीभूत होत असेल तर ते आवडणं उपयोगाचं नाही. म्हणून आईची सेवा केली पाहिजे, पण आईच्या प्रेमाच्या बाबतीतला विचार जर केला तर परमार्थाला तो विघ्न म्हणू नये, म्हणून ते करू नये. आणि दुसरी गोष्ट आहे, परमार्थाच्या विरोधात असलेले जे जे असतील त्यांच्याबद्दलची आवड असू नये. प्रल्हादे जनक, विभीषणे बंधू, राज्यमाता निंदू, भरते केली. प्रल्हादानं आपल्या वडिलांचा त्याग, वडिलांना निंदा नाही केली पण वडिलांचा त्याग केला. विभीषणानं भावाचा त्याग केला आणि राज्यमाता असलेल्या कैकेयीला निंदे ठरवलं. का? हे सगळे परमार्थाच्या विरोधात होते म्हणून. जर त्याला धनही आवडत नाही, त्याला लोकही आवडत नाहीत, त्याला आई आवडत नाही, त्याला वडील आवडत नाहीत, मला सांगा माणसाला हे का आवडत असतं? पैसा का आवडतो? संकट जर आलं तर उपयोगाला येतो म्हणून. आई वडील लहानपणी का आवडतात? संकट येतं त्याच्यातून संरक्षण करणारे आहेत म्हणून. लोक का आवडतात? मला कधीतरी उपयोगाला येतात म्हणून. लोकांकरता लोक आवडत नसतात, आपल्याकरता लोक आवडत असतात. हा नियम आहे. मग याच्या संकटाला मागं पुढे धावून कोण येतो? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी. याच्यावर जे जे संकट येतं त्यानं सर्वस्व भगवंताला मानलेलं असल्यामुळे परमात्मा त्याचं संरक्षण मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारावे, अशा प्रकारची त्याची अवस्था असते. म्हणून असा जो महात्मा आहे याच्या अजून एका पैलूचं वर्णन अभंगाच्या अंतिम पंक्तीत केलं. म्हणे सत्य कर्म भावे म्हणे सत्य कर्म भावे म्हणे सत्य कर्म भावे तुका म्हणे सत्य कर्म भावे हातलिया भया नरकाला विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. हातलिया भया नरकाला, हातलिया भया नरकाला, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य घातलिया भय नरका जाणे. या ठिकाणी काही जण म्हणतात की हा उपदेश आहे, पण हा उपदेश नाही. कारण 3 चरणात जर संतांचं लक्षण सांगितलं तर 4थ्या चरणात अकस्मात उपदेशाचं प्रकरण सुरू होत नाही. तेही संतांचं लक्षण म्हणूनच घ्यावं लागतं. तर नरका जाणे हे भय घातलिया सुद्धा सत्य कर्मा साह्य व्हावे. एखाद्यानं म्हटलं की तू हे केलं तर नरकात जाशील, अशा वेळी त्यानं आपल्याला घाबरवलंय म्हणून चांगलं काम सोडायचं नसतं. भले मला नरकात जावं लागेल पण मी हे काम सोडणार नाही, हे चांगलं काम आहे हे सोडणार नाही, अशी त्याची भूमिका असते. म्हणून शुक्राचार्यांनी बळीला तू वामनाला देऊ नको असं सांगितलं होतं. का? तू गुरूंचा अपमान करतोस म्हणून नरकात जाशील. त्यानं म्हटलं नाही जमत. जर परमात्मा माझ्या दारात आला असेल, भले त्याला देवांकरता ते लागत असेल, पण तो आलाय ना तर त्याच्याकरता मी हे केलं पाहिजे, भले मी नरकात गेला तर चालेल. अशा प्रकारे हा महात्मा कोणत्याही भीतीला भीक घालीत नाही असा असतो. त्याचा नारायण विषय झालेला सगळ्या पैलूंच्या मध्ये ध्रुवपद म्हणून विषय येतो त्यांचा झाला नारायण. हे की त्याला विषय नारायण झालेला असल्यामुळे देहाच्या ठिकाणी त्याला उदास होता येतं. विषय नारायण झालेला असल्यामुळे आशापाश पूर्ण निवृत्त झालेला असतो. विषय नारायण झाल्यामुळे आई वडील जन धन यांच्या विषयीची आसक्ती पूर्ण नष्ट झालेली असते. विषय नारायण झालेला असल्यामुळे संकटात परमात्मा मागे पुढे उभा राहून त्याचा सांभाळ करतो.
विषय नारायण झालेला असल्यामुळे लोकांनी भीती घालण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा तो चांगल्या कामापासून परावृत्त होत नाही. कारण कसं असतं, आपण एखादं चांगलं काम करायला लागलो की आपल्याकडे म्हणतात ना, धर्म आड, असं असं माणसाची होण्याची स्थिती असते. म्हणून चांगलं कर्म आपणही करीत राहिलं पाहिजे, दुसऱ्यालाही करायला लावलं पाहिजे. आणि जर दुसरं कोणी ते काम करू नका म्हणत असलं तर त्याला खडसावण्याची हिंमतही आपल्या ठिकाणी पाहिजे. या तीनही गोष्टी आपल्या ठिकाणी असाव्यात, संतांच्या ठिकाणी या असतात. म्हणून अशा संतांची संगती आपल्या जीवनात अत्यंत महत्वाची आहे. जीवनात संतांची संगती असावी. बाकी काही मिळालं न मिळालं याचा विचार करू नका. माणूस माणूसपणानं जे जगतो ना, ते फक्त संतांच्या संगतीनं जगतो. सद्गुरु ज्ञानोबाराय, सद्गुरु जगद्गुरु तुकोबाराय जर झाले नसते तर आज जे माणूस पण महाराष्ट्रात दिसतंय ते माणूस पण महाराष्ट्रात राहिलं नसतं. लक्षात ठेवा. सगळेजण एकमेकाला खायला उठले असते, सगळेजण राक्षस झाले असते. का? संतांच्या संगतीचा विचार अंतःकरणात नाही राहिला तर राक्षसत्व आल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांची संगती व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने मिळत नसेल तर त्याकरता म्हणून संतांची संगती अक्षरांच्या रूपानं करावी. अक्षरांच्या रूपानं करावी. संत अगदी 5 किती वाजले आता? 9-10. ठीक, एक 5 मिनिटात थांबवतो. संत जेव्हा होते तेव्हा संत जास्त कळले का संत नाहीत तेव्हा जास्त कळलेत? नाहीत तेव्हा जास्त कळले. संतांचं जेव्हा अस्तित्व, ज्ञानोबाराय जेव्हा होते तेव्हा ज्ञानोबाराय जास्त कळले का? कळले असते तर छळ झाला नसता. तुकोबाराय जेव्हा होते त्यावेळी त्यांना मानणारे आणि समजून घेणारे लोक जास्त होते का आता समजून घेणारे जास्त आहेत? याचा अर्थ असा आहे की संत शरीराच्या दृष्टीनं अस्तित्वात जेव्हा असतात त्यावेळी समाज त्यांना ओळखू शकत नाही. कारण शरीराचं अस्तित्व हे संतांचं अस्तित्व नसतं. शरीराचं अस्तित्व संपल्यानंतर अनुभूतीचं अस्तित्व सुरू होतं. शरीराचं अस्तित्व त्यांना मर्यादित करतं आणि अनुभूतीचं अस्तित्व अमर्याद करतं. म्हणून अनुभूती त्यांच्या शब्दातून येते. म्हणून आपल्या चरणावर सगळ्यांच्या चरणावर पाय ठेवून विनंती आहे की ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज जर समजून घ्यायचे असतील तर थोडा वेळ तरी ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचायची सवय आपल्याला लावा. 7 दिवस पर्यंत कीर्तन प्रवचन ऐकले म्हणजे आपली जबाबदारी संपली असं कृपा करून समजू नका. कृपा करून या वाङ्मयाला आपलं जीवन द्या. थोडा वेळ. यानं होतं काय? यानं आपल्या बुद्धीत हळूहळू थोडं शनै रूप रमेत थोडं परिवर्तन होत चालतं. आणि हे परिवर्तन आपल्याला अंतरंग अभ्यासाकडे नेतं. ज्याला वाचता येत नसेल, मी असे अनेक महात्मे पाहिले बरं, ज्यांना ज्ञानेश्वरी वाचता येत नव्हती, ज्यांनी ज्ञानेश्वर माऊली असं म्हणत ज्ञानेश्वरी वाचली, ज्ञानेश्वरीवर बोट फिरवली आणि नंतर त्यांना फक्त ज्ञानेश्वरीच वाचता यायला लागली. ही ज्ञानेश्वरीची किमया आहे. जीवन पूर्ण बदलवून टाकणारी अशा प्रकारची ज्ञानेश्वरी आहे. गाथा जीवन. आणि कसंही वाचा, पण वाचा. नुसता ज्ञानेश्वरीचा स्पर्श जरी झाला तरी त्याच्या ज्या लहरी आहेत त्या अंतःकरणात बदल केल्याशिवाय राहत नाहीत. लक्षात ठेवा, बदल करतात. म्हणून पुन्हा पुन्हा ही विनंती आहे की ज्यांना ज्यांना वाचता येतं त्यांनी ज्ञानेश्वरी वाचा. ज्यांना ज्यांना अर्थ कळवून घेण्याची अपेक्षा आहे, आम्हाला अर्थ काही ना काही कळला पाहिजे. नाही कळली आणि वाचलं तर फरक काहीच पडत नाही. पण परी लोकू वाक चातुर्ये होईल सुखिया. वाणीच्या चातुर्यानं, ज्ञानोबारायांच्या वाणीच्या चातुर्यानं अंतरंगातल्या पारमार्थिक आनंदाला उद्भूत करायचं असेल तर त्याच्याकरता एक सोय आपल्या पुढे फक्त सांगून ठेवतो. रोज सकाळी 5:30 ते 6:15 या कालावधीमध्ये ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीचं क्रमशः चिंतन होतं. ऑनलाईन होतं. प्रत्येकाला त्यात सहभागी होता येईल अशा प्रकारची योजना त्यात केली गेलेली आहे. सकाळी ठीक 5:30 वाजता हे असतं. ज्यांना ज्यांना अपेक्षा असेल
त्यांनी फक्त आपल्याजवळ काही असेल तर फोन नंबर लिहून घ्या. 98 220 39 273. याच्यावर फक्त व्हॉट्सॲपला आपण कळवा. त्या प्रत्येकाला पर्यंत ती लिंक जाते. जवळजवळ 150-200 लोक याचा लाभ सध्या घेत आहेत आणि इतका आनंद यात मिळतो. एकदा मनुष्य हो सांगतो एकदा मनुष्य याला चिकटला की परत बाजूला जात नाही असा आनंद. आणि एकदा सकाळी हे विचार अंतःकरणात आले की पुन्हा दिवस पूर्ण फ्रेश जातो, पूर्ण आनंदात जातो. 98 220 39 273. हे एक प्रचार प्रसाराचं साधन म्हणून आपल्याला वापरायचं आहे. आणि ज्ञानेश्वरीच्या विचाराला जेव्हा मनुष्य आपलं जीवन देतो, लक्षात ठेवा ते जीवन मौल्यवान व्हायला वेगळं काही करावं लागत नाही. म्हणून अशा प्रकारे संतांच्या संगतीत आपण आपलं जीवन समर्पित करावं. काही काळ जेव्हा जाईल हे करीत करीत गेल्यानंतर तेव्हा आपण पूर्वी कुठे होतो आणि आता कुठे आहोत याचा फरक आपल्यालाच कळत जाईल. आणि हा आनंद बाकी पैशानं कुठंच मिळणारा नाही, लक्षात ठेवा, कुठेच मिळत नाही. म्हणून या आनंदाचा लाभ सर्वांनी घ्यावा. जीवन संतांच्या चरणी समर्पित करून आपलं जीवन कृतार्थ करावं. सद्गुरू पूज्य काकाजींच्या प्रतिनिधित्वानं वतीनं त्यांच्या आज्ञेनं येऊन या ठिकाणी जी जशी सेवा करता आली ती केली. जी गोड मानून घ्या. जे योग्य असेल ते सद्गुरुवर्यांचं आहे. यातलं काही अयोग्य वाटलं असेल आपण आमच्या झोळीत टाका. पण ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचायला विसरू नका एवढी प्रार्थना आपल्या सर्वांच्या चरणी करतो. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या सद्गुरू माऊलींच्या चरणी समर्पित करून वाणीला इथेच विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली जय जय